आता तुम्ही बघणार आहे मरीन ड्राईव्ह मुंबईचं. नवा मॉडेल आहे. आर्किटेक्ट मी बनवलेलं आहे. त्यांना दाखवत आहे. हो पाटील, माझं नाव लिहा, आतिश पाटील. हाँ आतिश पाटील. इकडे या. हा थांब, इथेच आहे, तिथे सांगतात ते. सर्वप्रथम स्वागत आहे बेस्ट म्युझियम मध्ये. सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे बेस्ट म्युझियम मध्ये. आपण या उपक्रमात येऊन पहिले तो निगेटिव्ह घेतो बीएनची आपल्या डिसिप्लिन. त्याच्यानंतर आपण या उपक्रमामध्ये एक सहभाग होतो. इथे आपल्याला बीएनटी मध्ये या उपक्रमामध्ये हा जो इकडचा मांडणी आहे ही बीएनटीचा इतिहास आहे. म्हणजे चांगला इतिहास आणि स्वच्छ इतिहास. तो इतिहास आपले अंबादास गरजे हे तुम्हाला गाईड करतील. तुम्हाला इतिहासाबद्दल पूर्ण बीएसटी बद्दल बीएसटी चालू कशी झाली, म्हणजे ट्राम ही कशी चालू झाली आणि त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला देतील. इकडचे सगळं वस्तू मौल्यवान आहेत, इतिहासकालीन आहेत. त्यामुळे इकडे शिस्तीने सगळीकडे लक्ष वापरायचं आहे. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूला हात लावायचा नाही आहे. सगळे वस्तू तुम्हाला फोटो व्हिडिओ तुम्ही करू शकतात, त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतात. फक्त तुम्ही कुठल्याही वस्तूला स्वतःहून हात लावू नका. तुम्हाला माहिती पाहिजे असेल अंबादास गांधी तुम्हाला पूर्ण माहिती पुरवतील. तुम्ही शिस्तीमध्ये सगळी माहिती ऐकून घ्या, समजून घ्या. बीएनजी बद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळेल आणि ती कळल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बीएनजी बद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. ओके, आता मी माझा माईक अंबादास गांधी यांना देतो, ते तुम्हाला पूर्ण गाईड करतात. थोडस मला गॅप द्या. तुमचा सर्वांच आपल्या बेस्ट म्युझियम मध्ये स्वागत आहे. आपलं मित्रांनो हे बेस्ट म्युझियमची स्थापना 1972 सालावर झालेली आणि तेव्हापासून आपण मुंबईच्या नागरिकांना, आपल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना आपल्या बेस्ट उपक्रमांची ओळख, आपल्या बेस्ट उपक्रमाचा इतिहास आणि आपल्या बेस्ट उपक्रमाची जी कार्यशैली आहे त्याची आपण या संग्रहालयाच्या माध्यमातून ओळख करून देत असतो. आपलं हे संग्रहालय पूर्ण आठवडाभर सर्वांसाठी खुलं असतं. आपण याच्यासाठी कोणतंही तिकीट आपण जर त्यांना आकारत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तुम्ही तुमच्या मित्र परिवार फॅमिलीला सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता, संडेला सुद्धा घेऊन येऊ शकता. फक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ते बंद असतं. जेव्हा तुम्ही येता तेव्हा खाली गेटवर एंट्री करून इकडे आम्हाला म्युझियमला जायचं म्हणून त्यांना सांगून तुम्हाला सिक्युरिटी सोडू शकता. तर मित्रांनो, आपला हा बेस्ट उपक्रम
या बेस्ट उपक्रमाची स्थापना 1874 ला झाली होती आणि त्यावेळेस 1874 ला 9 मे 1874 ला मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा अशा घोड्याच्या ट्रॅक धावल्या. ट्रॅक म्हणजे आता तुम्ही मेट्रो पाहिल्या असतात ना, मेट्रो पाहिल्यात ना, तर मेट्रो कशा ट्रॅकवर चालतात, अशा ट्रॅक टाकतात रेल्वे सारखे, फक्त त्या ब्रिजवर चालतात, ब्रिज बांधलेले आहेत त्याला. तर ह्या ज्या ट्रॅक होत्या त्या रस्त्यावर चालायच्या, त्याला घोड्याने ओढले जायच्या. असे त्याला 2 घोड्याच्या पण असायच्या, 1 घोड्याच्या पण असायच्या. 2 घोड्याच्या ट्रॅक असून जवळजवळ त्या 40 पॅसेंजरला ते ओढायचे. 1 घोड्याच्या असायच्या त्या 25 पॅसेंजरद्वारे ते ओढले जायच्या. आणि ट्रॅक ह्या युटर्न घेत नसतात, जसे आता मेट्रो रेल्वे लास्ट स्टॉपला गेल्यानंतर परत दोन्ही साईडला चालतं ना, तसं या ट्रॅक सुद्धा लास्ट स्टॉपला गेल्यानंतर हे घोडे सोडले जायचे, परत ह्या साईडला इकडे जोडले जायचे, परत त्याचा इकडे यायचं. त्याचं सीट सुद्धा डायरेक्शन असं हाताने त्याचं आपल्याकडे त्याचे ओरिजिनल सीट्स आहेत, त्या साईडला गेल्यानंतर मी तुम्हाला त्याचे मेकॅनिझम काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा 1874 ला पहिली घोड्याची ट्रॅक धावली कोल्हापूरपासून डॉकपासून तर पायगुटीपर्यंत, त्यावेळेस सुरुवातीला आपलं भाडं होतं 3 आणे होतं. नंतर आपण ते कमी करून 2 आणे ठेवलं. 2 आण्याच्या नंतर 1 आणा ठेवलं. 1 आणा म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की 6 पैसे त्याचं हे होतं. 1960 पर्यंत आपल्याकडे आणा सिस्टम होती. त्याच्यानंतर मग आपल्याकडे दशमान पद्धत आली. 5 पैसे 10 पैसे 1 पैसा हे 60च्या नंतर आले, कारण की आणे आपलं बंद झालं आपल्या यावरामधून. नंतर मग आपल्या बेस्ट उपक्रमांचा परत एक बदल घडला 1905 साली. 1905 साली आपल्या ज्या कंपनीचं नाव होतं सुरुवातीला बॉम्बे ट्रॉमेज कंपनी लिमिटेड. बॉम्बे ट्रॉमेज कंपनी लिमिटेड त्याचा शॉर्ट फॉर्म होता बीटीसी. आणि हे जे बेस्ट हे नाव आहे, हे बेस्ट हे नाव आपण 1905 साली धारण केलं. त्यावेळेस त्या आपल्या कंपनीच्या नावाचा फुल फॉर्म होता बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रॉमेज कंपनी लिमिटेड. ही कंपनीची स्थापना झाली आणि 1905 पासून बेस्ट हे नाव आलं. त्यानंतर 1905 ला मुंबई शहरामध्ये वीज सुद्धा आपण बेस्ट उपक्रमाने पाण्याच्या वाफेपासून बनवायला सुरुवात केली, वाडी बंदरला पाण्याच्या वाफेपासून. त्यानंतर जशा वीज आपण ट्रामसाठी सुरुवातीला ते वापरत होतो, नंतर ट्रामला वीज घोड्याच्या ट्रामच्या नंतर सिंगल एकर इलेक्ट्रिक ट्रामला आपण सुरुवात केली. 1907 ला पहिली इलेक्ट्रिक ट्राम धावली. छत्रपती शिवाजी महाराज जे आता रेल्वे स्टेशन आहे त्यावेळेस त्याचं नाव होतं बोरी बंदर. त्या बोरी बंदर पासून तो प्रॉफिट मार्केट पर्यंत पहिल्या दिवशी धावली. नंतर मग ती जेजे हॉस्पिटल पर्यंत धावली. ह्याचा तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 घोड्याचा जे पॅसेंजर वाहून घेण्याची क्षमता ही 40 पॅसेंजरची होती. पण जेव्हा सिंगल डेकर इलेक्ट्रिक ट्राम आल्या त्याची पॅसेंजर वाहून घेण्याची क्षमता जवळ 80 ते 90 होती प्लस ट्रॅफिक असल्यामुळे. परत त्याचा स्पीड, या घोड्याच्या ट्रामचा स्पीड 5 ते 10 पर आवर्स, म्हणजे एका तासाला 5 ते 10 किलोमीटर फक्त चालायच्या. पण या ज्या सिंगल डेकर इलेक्ट्रिक ट्राम आल्या होत्या त्या 25-30 च्या स्पीड एका तासाला चालायच्या. म्हणजे काय झालं, स्पीड वाढल्यामुळे आपल्या ट्रिप वाढल्या, परत पॅसेंजर वाहून नेण्याची क्षमता वाढली, मुळे आपलं उत्पन्न वाढलं. परत घोड्याच्या ट्रामचा खर्च पण खूप जास्त आता. घोड्याला चारा, घोड्याचे तबेले, त्याची निगा राखायची. तरी पण आपण सुरुवातीला 1874 ला 200 घोड्यापासून आपण सुरुवात केली होती. पण जेव्हा 1900 शतकाच्या सुरुवातीला 1400 घोडे झाले होते. 200 गाड्यापासून 400 गाड्या आपल्या झाल्या होत्या, त्या ह्याच्या गाड्या बोलायचे त्याला. पण नंतर त्याचा खर्च घोड्याच्या याच्यापेक्षा पाण्यापासून बनवण्याचा खर्च अर्ध्यापेक्षा कमी होता. स्पीड त्याचा जास्त होता. म्हणून जशा जशा इलेक्ट्रिकच्या ट्रामचा स्पीड हे संख्या वाढली. 1909 ला मुंबई शहरातून घोड्याच्या ट्राम आपण बंद केल्या. त्यानंतर पण मुंबई शहराची एवढी लोकसंख्या झपाट्याने वाढत होती. नवीन उद्योगधंदे, नवीन बंदरं, नवीन कापड गिरण्या त्यावेळेस उदयास येत होत्या. म्हणून जे रेल्वे, सुरुवातीला आपल्याकडे रेल्वे आलेली होती आपल्या अगोदर 1853 ला मुंबई शहरामध्ये. मुंबई ते बोरी बंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली. अशातली पहिली रेल्वे धावली. त्यानंतर आपल्या बेच्या ट्रॅम चालू झाल्या. त्याच्या आधी पण आपल्याकडे रेल्वे, घोड्यावले, टाक्यावले यांच्या खटारामध्ये बैलगाड्यावले होते. ते आवाजच्या सर्व पैसे घ्यायचे मुंबईच्या नागरिकांकडून.
तर जेव्हा हे बेस्ट बॉम्बे ट्रॅव्हल्स कंपनी घोड्याच्या ट्रॅकपासून सुरुवात केली होती, ते ठराविक तिकीट घ्यायचे. कारण की हे लोक काय करायचे, जसं आजही बघा रिक्षा टॅक्सीवाले येतात, प्रवाशांना पाणी कधी संप असला किंवा कधी पाणी तुटलं काही असलं तर मनमान्यप्रमाणे त्यांचे भाडे आकारतात. पण आपल्या बेस्ट उपक्रम पैसे कसे घेऊ शकत नाही, की आपलं बांधील तिकीट आहे परत जावा. जसं रेल्वे रिक्षाचं नाईट रात्री 12च्या नंतर त्यांना नाईट चार्ज लागतो, टॅक्सीला लागतो. तसं आपलं बीएसटीचं तिकीट बसचं दिवसाचे तिकीट आहे तेच रात्री असतं. कोणत्या सीजनला किंवा रात्री सीजन, आता ओला वगैरे पण आला, पीक आवर्स चार्ज सुद्धा ते लावतात. तसं आपण कोणतेही चार्जेस लावत नाही. तर त्यामुळे त्यावेळेस सुद्धा तसंच व्हायचं. हे बाकीचे लोक कोण आहे ना, हे रेकलेवाले, मेनेवाले, पालख्यावाले, टांग्यावाले हे खूप पैसे घ्यायचे, लुटायचे. म्हणून जेव्हा ही आपली ट्राम सेवा चालू झाली, निश्चितच सर्व लोकांचा त्याला रिस्पॉन्स भेटल्यामुळे काय झालं, त्यांच्या धंद्यावर परिणाम होणार होता. आणि ते परिणाम झाल्यामुळे त्यांना आपल्या या ट्राम सेवेला विरोध चालू करायला केला त्यांनी. पण ते काय करायचे, रस्त्यावर आपल्या त्या ट्रॅक असेल त्याच्यावर दगड माती वगैरे आणून टाकायचे, घोड्याला आगे हे करून आणायचे. म्हणून सुरुवातीला काही दिवस आपल्या बॉम्बे ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे एक पोलीस प्रत्येक ट्रॅम मध्ये तो याच्यासाठी ठेवला जायचा. आता सुरुवातीला पोलिसाला लोक खूप घाबरायचे, कारण त्यावेळेस सीएसपी काय करायचे, डायरेक्ट मारायचे आणि हे करून द्यायचे. पण त्यानंतर मग थोडा विरोध कमी झाला. मुंबईमध्ये बेस्ट कंपनीचे पाय पुढे चांगले लावले, चांगली सेवा देऊ लागले. सुरुवातीला फक्त बस सेवाच होती, नंतर आपण इलेक्ट्रिकची सेवा सुद्धा दिली. अख्ख्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्राम सेवा होती. पण 1920 ला आपण मुंबई शहरामध्ये डबल डेकर ट्राम आणल्या आणि त्या फक्त मुंबई शहरामध्येच होत्या. एकंदर सांगायचं तात्पर्य म्हणजे मुंबई शहरामध्ये 90 वर्ष ट्राम चालल्या. 9 मे 1874 ते 31 मार्च 1964 पर्यंत ट्राम सेवा होती. ट्राम सेवा बंद होण्याचंही कारण असं होतं की जी सुरुवातीला आपण घोड्याच्या ट्राम पासून जो चालू झाली होती तिचा स्पीड खूप कमी होता. त्यानंतर सिंगल डेकर ट्राम आल्या, डबल डेकर ट्राम आल्या. पण वाहतूक, मुंबईची वाहतूक, होणारी गर्दी, वाहणारी वाहनाची संख्या या तुलनेमध्ये ट्रामचा स्पीड खूप कमी होत गेला. कारण की ट्राम ह्या रस्त्याच्या मधोमध चालायच्या, त्याला ब्रिज नसायचं, त्याच्यामुळे बाकीचे वाहन पुढे यायचे, त्या ट्रामला ओव्हरटेक करून जायचे. त्यामुळे जो घोड्याच्या ट्रामचा जो स्पीड झाला होता 5 ते 10 पर आवर म्हणजे एका तासाला, तो तेवढा स्पीड खाली आला होता. म्हणून मग तो आपल्याला, आणि परत जी यंत्रणा होती ती जवळजवळ 90 वर्ष जुनी झालेली होती, ती पण आपल्याला रिडेव्हलप करायची. म्हणजे तर ट्राम सेवा ही खरं झालं खूप तोट्यात झालेली होती. म्हणून नाईलाजास्तव आपल्याला ट्राम सेवा बंद करावी लागली. आणि त्यावेळेस आपण बस सेवेला प्राधान्य दिलं. बेस्ट उपक्रमाची पहिली बस 1926 साली आली. क्रॉट कंपनीची बस होती. तुम्हाला मी गेले होते फोटो दाखवणारच आहे. पुढच्या वर्षी आपल्या बस सेवेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. 24 बस पासून आपण सुरुवात केली होती. 12,500 रुपये एका बसची प्राइस होती. पहिली बस आपली धावली होती 15 जुलै 1926 ला, आणि ती धावली ती अफगाण चर्च पासून तर क्रॉफर्ड मार्केट पर्यंत. असा एकंदर आपल्या बेस्ट उपक्रमाचा हा इतिहास आहे. तुम्ही तो निश्चित लक्षात ठेवा आणि तुम्हाला वेळोवेळी तो अभिमानाने सांगावा असं वाटत. तुम्हाला पुन्हा एकदा मी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आता आपल्या बेस्ट परिवाराचे एक सदस्य होणार आहात. आता मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे मॉडेल्स आहेत त्याची मध्ये थोडक्यात माहिती देण्यात येणार आहे. हर्षद फोटो आहे सिंगल डेकर इलेक्ट्रिक तिसरा फोटो आहे ते बीएसटी ची पहिली बस. बघा पहिली बस आली होती हॉनिक्रॉट कंपनीची, ती 4 व्हीलर बस होती, 6 व्हीलर होती, हेवी एवढं नव्हतं. त्यानंतर चौथा फोटो आहे तो मुंबई दर्शनची बस. सुरुवातीपासूनच सर्वांना आकर्षण आहे. त्यावेळेस सुद्धा मुंबईला खूप महत्व होतं. म्हणून जगभरातून मुंबई दर्शन करण्यासाठी लोक यायचे. म्हणून ती मुंबई दर्शनची बस आहे. त्यानंतर हा 5वा फोटो आहे तो बेस्ट उपक्रमाची जी पहिली डबल डेकर बस आली होती, डॅमलर कंपनीची बस होती. त्यावेळेस डबल डेकर बस जेव्हा आली होती त्यावेळेस मुलाव्या काय हे सगळे नंबरिंग आहे. त्याच्या अगोदर आपले जे बस रूट होते आपलं जे रिगल सिनेमा आहे तिथून तर किंग सर्कल पर्यंत जो रूट होता तो 5 नंबर
1964 साली. तर त्यावेळेस सांगायचं तर आपल्याकडे ती डबल मागे कृषी तुम्ही बघताय, ही भारताची पण पहिली आणि देश उपक्रमाची पण पहिली डबल एकर बस आली होती. गॅगलर तिचे गिअर बस राईट साईडला ट्रेनच्या हाताखाली तिचे गिअर आहे. हो, नंतर तिच्यावर सर्वात पहिली इलेक्ट्रिकची गाडी होती. देशाची सर्वात पहिली इलेक्ट्रिक बस आहे. एक आपण सोळा कंपनीच्या 12 बसेस आपण परचेस केल्या. आपण क्रांती मैदान ग्रँड रोड पासून तर मधला सर्कल पर्यंत बस चालवली आणि ही बस होती. ही बस असल्यामुळे इंटर्न दिलेला असायचा. सरकारच्या तिकडे इंटर्न मारुती यायची. 12 बसेस होत्या. 1962 पासून तर 1971 पर्यंत त्या बसेस चालल्या. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता आपण रामनगरहून तुम्ही गाडी मागवतो. तुमची गाडी पास झाली तर पोलीस वाले पकडत नाही. रेड कलरमध्ये पास झाली तर तुमची गाडी तुम्हाला काही मारणार. तर मित्रांनो, हा 1947 नंतर या सिग्नलचा शोध झालेला आहे. जगभरामध्ये अशा सिस्टमचे सिग्नल असतात. तो सिग्नल बोलला जातो. पूर्ण जगामध्ये लाल सिग्नल असतात. ग्रीन कलर असतात. त्याला युनियन करण्याचा सिग्नल होता. त्याला मुंबई शहरामध्ये असे ट्रॅफिक सिग्नल असायचे. त्याला आकाराने गोल असल्यामुळे त्याला डोम सिग्नल सुद्धा बोललं जायचं. लाईट टावर होत असल्यामुळे त्याला झिगझॅग सिग्नल सुद्धा बोललं जायचं. आणि विशेषतः म्हणजे याचा विभाग आपल्या बेस उपक्रमाचा असल्यामुळे त्याला ऑपरेशन आणि मेंटेनन्स आपली बेस कंपनी करायची. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपली BST मुंबईला 2 अत्यावश्यक सेवा देते. एक बस सेवा तुम्हाला माहिती आहे. पण दुसरी विद्युत सेवा, अति महत्त्वाची विद्युत सेवा सुद्धा कोल्हापूरपासून ते इकडे माणिकपर्यंत आणि इकडे सायनपर्यंत खूप चांगली सेवा देतोय. कोकण नगरामध्ये आधाराची लाईट आहे, पण मुंबई शहरामध्ये आपल्या बेस उपक्रमाची लाईट आहे आणि खूप आपण चांगली सेवा देतो. उपक्रमाचे जे उपनगरातले जे नागरिक आहेत ते सुद्धा मध्ये आम्हाला बेस उपक्रमाची लाईट पाहिजे. आपण वीज सध्या स्वतः तयार करत नाही. आपण टाटा कंपनीकडून वीज घेतो. टाटा कंपनी सुद्धा आता वीज वितरण करायला चालू करते. पण आपली बस बेसची सेवा, चांगली सर्व्हिस, त्यामुळे लोक आपल्या बेसच्या आपली आंदोलनाची त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे
बसचे जर पॅसेंजर आले तर ते उचलत नसतं. त्यामुळे कंडक्टरला प्रवासाचे खूप वाद होते. म्हणून मग ते आणि गाडी बाजूला लोकांमध्ये मागची काय ओव्हरटेक करून बसून ट्रॅक केला असतो. ती मागची पण थांबायची ना. ठीक आहे आता कसं काय की वारंवार झालं काय झालं तर क्रिटिसिझम करतो आणि काय असं तशी ती त्यानंतर ही गाडी केव्हा कशी तुम्हाला सांगितलं गिअरचे नंबर आहे राईट साइडला गिअर आहे हा हँडब्रेक आहे हा हॉर्न सुद्धा आहे हा ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच सेमी ऑटोमॅटिक बस आहे मागे सुद्धा त्याचं डेकोरेशन बघा तुम्ही जर ड्रायव्हर आपण बघितलं असेल की बाकीच्या गाड्यांच्या बाकीच्या क्रमवारीचं डेकोरेशन असतं ते मध्ये असते मागे मागे बघा मागच्या टाकाकडे है ना मध्ये असतं का नाही अरे आजकाल तुम्ही पाहिले का नाही हा पण म्हणजे काही म्हणत तुला पण पाहिलं की ड्रायव्हर मध्ये पाहिलं असेल ना ते ह्या बद्दल एक काही नाही हे ज्या बद्दल ही बस कधी आपण केली त्याच्या मेकॅनिझम जर्मन कंपनीची बस जर्मन कंपनीची बस होती आपण दुसरं जोडलेलं आहे आपल्या आपल्याला बसमध्ये मिळालेलं कनेक्शन आहे फक्त पाकिस्तान यात्रावर विसरतात मागे परदेशी नागरिकांना प्रवास करतात आणि पैसे पैसे नाही याच्यातून बँकेतून मिळालेल्या कनेक्शन आहे चावी एकदा दिली का 8 किंवा 7 सेकंद काटा आहे हा 20 काटा आहे हा 7 काटा आहे इथला चावी दिली तर 8 दिवसात या साइडला 5 टॅक्स आहे त्याच्या आपल्याला हाऊस जनरल प्लॅनेट ब्रिटिश काळातले नाणी भारतीय नाणी त्यानंतर 84 त्याची नाणी और ते बहुत मॉडेल आहे अरे का या पटापट हे मोबाईल नंतर तुम्हाला पटकन हा पंखा सुद्धा 150 वर्ष जुना पंखा आहे अमेरिकन कंपनीचा पंखा आहे त्याला 4 ब्लेड आहेत आणि त्या पंख्याचं खास वैशिष्ट्य ते चारही ब्लेड हे लाकडाचे आहेत ते लाकूड वेगळं आहे टिकूड बोललं जातं त्याला खास वैशिष्ट्य त्याचं जी बाहेरची जी बॉडी आहे ती सुद्धा लाकडाची आहे आणि मेन आणि सर्वात महत्त्वाचं तो जादूचा फॅन वापरला हा पंखा सुद्धा आतापर्यंत एकदाही खराब झाला नाही फक्त त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याचा म्हणजे सेल स्पीड आहे विदाऊट रेग्युलेटर जातो आणि त्याला डेमोज करतो असे आमच्याकडे 3 पंखे आहेत त्या हॉलमध्ये ठेवलेला स्पेअर ठेवलेला आहे विदाऊट रेग्युलेटर आलेला आहे आणि ते बघा इथं रिंग बनवलेली गोल आणि त्या गोल रिंगला ही 4 पाकळी जोडलेली आहे खूप त्याचं वेगळं हे तो एका बंद झाला तर तो परत बंद झालाही नाही त्याचं पार्ट सुद्धा आपल्याकडे मिळू शकणार नाही तो बंद करण्याकडे असे ते टेक्निशियन हा त्या पंख्याचा खास 300 वर्ष जुना
अमेरिकन कंपनीचा पंखा तर इकडे एखाद्या सुद्धा 150 वर्ष त्याचा सुद्धा मी इतिहास लावलेला आहे ते सुद्धा 40 वर्षाचं एकदाही बंद झालं त्या हल्ल्यामुळे ते बंद झालं 40 सुद्धा हे सुद्धा 40 वर्षानंतर एकदा चावी झाल्यानंतर 8 दिवस त्याला कसली गरज पडत नाही संपूर्ण सरकारी बसतो त्यानंतर हे बघा रेडिओ रेकॉर्डर ते म्हणल्या तुम्ही आता हे बघा तुम्ही आहे ना काय संगीत तुम्ही जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुम्हाला लाईट नव्हती किंवा लोड शेडिंग असायचे आता काही दिवसांनी आपल्याला लोड शेडिंग माहिती आहे काही तुमच्या पोरांना वगैरे लोड शेडिंग म्हणजे काय हे शब्द सुद्धा माहिती होणार नाही कारण आता सगळीकडे सीझन सुद्धा झालेली आहे ना गावी सुद्धा तर हे थंडू बघायला सुद्धा आता काही दिवसांना कुटुंबामध्ये द्यावं लागतंय कारण ते कुठं भेटतच नाही तर हे ब्रिटिश काळातले वेगवेगळे आपले ट्रॅक ड्रायव्हर ट्रॅक कंडक्टर सुगुर्दिगा मॅकॅनिक बस कंडक्टर बस ड्रायव्हर तिकीट चेकर आणि बस स्टार्टर त्यावेळेस बस कंडक्टरचा आणि बस इन्स्पेक्टरचा असा युनिफॉर्म असायचा व्हाईटवाला आणि ब्रिटिश राजवटीमध्ये कंपनी करण्यासाठी घरी राहिली तर त्याला त्या दिवशी कामावर रुजू करून गेलेले हे त्याचं काय गरजेचं असायचं तर त्यानंतर हा तुमचा मॅजिक बॉक्स आहे हा एकमेव असा प्रयोगात्मक दिसतं ना बेस्ट पोस्ट नाव मला त्याच्यामध्ये बस मध्ये फेल असते तुमची बऱ्याच वेळेस वाजवण्याची पण इच्छा झाली असेल है ना तर तुम्ही काय कंडक्टरच्या भीती म्हणून नको बाबा है ना वर्डन मिळणार किंवा काय होईल म्हणून घाबरून आम्ही बरेच लोक आमच्याकडे येतात इकडे पुणे महाराष्ट्रात आम्ही 40-50 वर्षापासून बसमध्ये प्रवास करतो खूप वेळा इच्छा झाली पण हात त्या बसेपर्यंत गेला पण त्या कंडक्टरच्या भीतीमुळे ओढू शकलो नाही म्हणून आम्ही हा त्या सर्वांसाठी एक वेगळा अनुभव म्हणून दिला आणि लोक खूप चांगले शेअर करतात त्यात हा हॉर्न आपल्या बसचा एक आयडेंटिफिकेशन आहे नुसत्या आवाजावरून लोक जे बस स्टॉपच्या बस स्टेशनच्या डेपोच्या जवळ लागणारे असतात आला बस आली का चला पटापट जायला किंवा आताचे सारखे पहिले टंगली किंवा रस्ता रोको किंवा हे राजकीय पक्षाचे बंद वगैरे होत नाही त्यावेळेस त्याच्या अगोदर काय गेल्या 20-25 वर्षा अगोदर खूप तुमचं जाती टंगली वगैरे व्हायच्या त्यावेळेस पहिले जागे ते बसला केलं जायचं बसता केलं जायचं किंवा रेल्वे हे जाणवून होती तर लोक काय म्हणायचे लोकांच्या याच्या मनामध्ये विदेश लोकांप्रमाणे लोकांच्या मदतीला आहे तुमचे दिसेल तो रोज कमवणारा माणूस खूप स्पीड जाऊ शकत नाही तर कधी समजून तो त्याचं किती काय आजी आई पकड मला पकड विश्वास लोकांचा आपण मनामध्ये कमवलेला आहे आणि तो कमवलेला विश्वासच म्हणजे 200 वर्षानंतर आपला करून ठेवलेला आहे होत आहे आणि म्हणून आपण गावाकडे देश आणि देशाचं गाव काही कुठलाही आशा आहे की देशात सुद्धा है ना ये देखो आपको इकडे लॅम्प लाकडाचा मालवणी आग्रा मालवणी धारावी किल्ला तेव्हाची गेलेलं दोन ठिकाणी मध्ये आता दिवाळ या साईडला गेलं वरळी
पार्किंग चालू आहे. बँक जेवणाला नाही अजून गेलं. शिवाजीनगर आगार तो गेलोच नाही पण मोठा नाही हो, आता मध्ये कट केलेलं आहे. हे प्रतीक्षा नगर ते आणि आता फोटो काढतो ओके. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत BSTच्या म्युझियममध्ये आणि BSTच्या म्युझियममध्ये तुम्ही बघू दाखवण्यात आलेले आहेत बसचे इंजिन कसे असतात. शेवटची बस आहे ही बस. इकडे फोटो घे माझा मी हे करतो आतमध्ये जा तरी जातो की एक मिनिट. डबल डक्कर डबल डेकर मध्ये एक सेल्फी घे ना भाऊ. बात खतम गेलं.